तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर. आता आज बघा आम्ही तुम्हाला डुबुक वड्याची रेसिपी सांगणार आहोत, बेसनच्या डुबुक वड्या. तर त्याच्यासाठी आम्ही काय केले, कांदा, टमाटर, खोबरं, लसूण, कोथिंबीर सगळं नीट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही कांदा आणि खोबरं आणि त्यात काळा मसाला टाकून ते मस्त असं गरम करून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे बेसनचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण पूर्ण तो मसाला जो होता टमाटर, कांदा, लसूण, खोबरं याचं मिक्सरमधून वाटण काढून घेऊया. आता हे असं वाटण काढून घ्यायचं, थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची चांगली गाढी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता बघा ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. तर आता ही पेस्ट आपण बघू शकता कशी झालेली आहे. याच्यातच आपण कांदा मसाला पण टाकून घेतलेला होता. तर आता आपण पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, तेलात तो मसाला टाकूया. हे आपल्या बेसनच्या गोळ्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे बारीक बारीक गोळ्या करून तयार करून घ्यायच्या आहेत. आता बघा आपण मस्त मसाला असा फ्राय करायला ठेवलेला आहे, तेल टाकून पातेल्यामध्ये. तुम्ही बघू शकता कसा मसाल्याला ब्राऊन मस्त कलर आलेला आहे. आता त्यात आपण गरम मसाला टाकलेला आहे. आता बघा कसं गरम मसाला टाकल्यानंतर त्याचा कलर कसा मस्त येतोय. आता आपण त्याच्यामध्ये ज्या आपण डुबुक वड्यासाठी बेसनच्या गोळ्या तयार करून घेतलेल्या होत्या त्या मसाल्यात फ्राय करायसाठी टाकूया. आता फ्राय होत आहेत, फ्राय करायसाठी टाकूयात. तर बघा मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे. तुम्ही बघू शकता मसाला कसा फ्राय झालेला आहे. आता यात आपण थोडंसं पाणी टाकूया मसाला फ्राय होण्यासाठी. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये त्या बेसनच्या ज्या गोळ्या तयार केलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत. आता आम्ही तर मसाला फ्राय करायला ठेवलेला आहे म्हणून अजून गोळ्या टाकलेल्या नाही आहेत. आता टाकूया थोडंसं पाणी, अजून ॲड करूया त्याच्यामध्ये. बघा आता कसं आहे. आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आम्ही खडा मीठ वापरतो घरामध्ये, त्याच्यासाठी हे बघा हे खडा मीठ टाकलेलं आहे. घरात आमच्या खडा मीठ नेहमी वापरतो आम्ही. त्याच्याने अजून जास्त चव येते भाजीला, कोणती पण भाजी असू द्या त्याच्यात खडा मीठ टाकले तर चव येते. आता आपण ह्या भाजीचा कलर बघू शकता कसा आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ह्या गोळ्या टाकूया, ज्या बेसनच्या तयार केलेल्या होत्या त्या. हे बघा आता तुम्ही बघू शकता भाजीला पण आपल्या मस्त अशी उकळी आलेली आहे. कशी आहे आपली भाजी बघा. आणि तुम्ही मला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. ही आपली भाजी सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा व्हिडिओ बघून. तर आता तुम्ही माझी ही भाजी बघू शकता कशी झाली आहे. तर आता त्याला उकळी येत आहे, ती आपण एक 5 मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे. तर त्या डुबुक वड्या आपल्या शिजतील. हे बघा आता ह्या आपल्या डुबुक वड्या शिजलेल्या आहेत. आता त्याच्यावर थोडीशी चवीसाठी कोथिंबीर टाकायची आहे. आता तुम्ही बघू शकता कोथिंबीर कशी आहे टाकलेली आहे मस्तपैकी तोडून आम्ही. आता बघा कशी मस्त आपली भाजी तयार झाली. आता आपण जेवायला बसायचं आहे. ही भाजी झाली.